जगातील 7 सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक। आजपर्यंत तुम्ही लोकल ट्रेन, वंदे भारत किंवा एक्सप्रेसने प्रवास केला असेल, पण आज मी तुम्हाला काही अशा रेल्वे ट्रॅक्स बद्दल सांगणार आहे जिथून तुम्ही चुकूनही प्रवास नाही केला पाहिजे। यामधील एक रेल्वे ट्रॅक तर असा आहे ज्याला बनवताना हजारो कामगारांना स्वतःचा प्राण गमावावा लागला, ज्यापैकी एक भारतातील देखील आहे। चला तर मग पाहूया जगातील सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक्स। नंबर 1, मॅकलॉंग मार्केट, थायलंड। ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरक्षित असली तरी बाहेरील लोकांसाठी ती खूप धोक्याची आहे, कारण ही ट्रेन मार्केटच्या बरोबर मधून जाते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सर्वात मोठी बाजारपेठ लागते आणि खूप सारे लोक जागा कमी असल्यामुळे त्या ट्रॅक वरच आपली दुकाने लावतात। थायलंड टुरिझम अथॉरिटी नुसार एका दिवसात ही ट्रेन 8 वेळा ये जा करते, ज्यामुळे जेव्हा जेव्हा ही ट्रेन येते तेव्हा दुकानदारांना स्वतःचं शॉप साईड करावं लागतं। म्हणून या मार्केटला फोल्डिंग अम्ब्रेला मार्केट असंही म्हटलं जातं आणि इथे खूप सारे टुरिस्टर देखील व्हिजिट करतात। हे मार्केट सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असते। नंबर 2, नेपियर गिसबॉर्न रेल्वे ट्रॅक, न्यूझीलंड। नेपियर ते गिसबॉर्न पर्यंतचा हा रेल्वे ट्रॅक खरंच खूप अद्वितीय आहे, कारण की इथे फक्त ट्रेनच नाही तर विमानही उडतात। ट्रेनच्या या रेल्वे ट्रॅकला विमानच्या रनवे मधून नेण्यात आलं आहे, ज्यामुळे ट्रेन सोबतच खूप सारे विमाने इथून टेक ऑफ आणि लँडिंग करतात। पण पायलटला विमान लँडिंग करण्या अगोदर एअर ट्रॅफिक कंट्रोल कडे परवानगी घ्यावी लागते। पण विचार करा, काही टेक्निकल रिझन मुळे जर एअर ट्रॅफिक कंट्रोल कडे कॉन्टॅक्ट नाही झाला आणि इमर्जन्सी लँडिंग करावी लागली तर अशा वेळी इथे एक मोठी दुर्घटना घडू शकते। नंबर 3, ट्रेन टू द क्लाउड्स, अर्जेंटिना। अर्जेंटिनामध्ये बांधण्यात आलेला हा रेल्वे ट्रॅक जगातील सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक पैकी एक आहे। हा रेल्वे ट्रॅक 1948 मध्ये बांधण्यात आला होता, ज्याला बांधण्यासाठी 27 वर्षांचा कालावधी लागला। या रेल्वे ट्रॅकला ट्रेन टू द क्लाउड्स असंही म्हटलं जातं। ट्रेनचा रेल्वे ट्रॅक जमिनीपासून सुमारे 4200 मीटर उंचावर आहे, ज्यामुळे बरेच लोक या ट्रेन मधून प्रवास करायला घाबरतात। ही ट्रेन सुमारे 21 बोगदे आणि 29 पुलांवरून जाते। हा रेल्वे ट्रॅक अँडीज पर्वतामधून जातो, जो वायव्येकडे असणाऱ्या अर्जेंटिनाला चिली देशाशी जोडतो। या रेल्वे ट्रॅकची हाईट जास्त असल्यामुळे रेल्वे विभाग डेली बेसिसवर या ट्रॅकची पडताळणी करतात। नंबर 4, व्हाईट पास अँड युकॉन रूट, अलास्का, USA। हा रेल्वे ट्रॅक 172 किलोमीटर लांबीचा असून तो अलास्काच्या सुंदर टेकड्यांमधून बाहेर पडतो, जिथे नेहमी बर्फ पडत असतो। या ट्रॅकला व्हाईट पासचे नाव अलास्कामधील सर्वात मोठी पर्वत व्हाईट पासच्या नावावरून देण्यात आलं आहे। या पर्वताला कॅनडा आणि अमेरिकेच्या अफाट मैत्रीचे प्रतीक मानले जाते। या ट्रॅकवरून प्रवास करताना दृश्य जितके भारी असतं तितकंच धोकादायक दऱ्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये चुकूनही कोणी पडला तर तो गेलाच म्हणून समजा। नंबर 5, देत रेल्वे ट्रॅक, थायलंड। 415 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग देत रेल्वे म्हणून ओळखला जातो। थायलंडची राजधानी बँकॉकला रंगोशी जोडणारा हा पूल 1943 मध्ये जपानमध्ये दुसऱ्या महायुद्ध दरम्यान बर्मा म्हणजेच म्यानमारचे जुने नाव येथील मोहिमेत आपल्या सैनिकांना मदत करण्यासाठी बांधला होता। 415 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे ट्रॅकला बांधण्यासाठी 20,000 लोकांनी स्वतःचा जीव गमावला होता। इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही पुन्हा 10 वर्षांनी म्हणजेच 1957 ला हा रेल्वे ट्रॅक पुन्हा चालू करण्यात आला। नंबर 7, डेव्हिल नोज रेल्वे ट्रॅक, इक्वाडोर। ही ट्रेन इक्वाडोर मधील अलाउशी आणि सिलांबे दरम्यान अँडीज पर्वतावरून धावते। या डेंजरस पर्वतावर बांधलेला हा रेल्वे ट्रॅक 12 किलोमीटर लांबीचा आहे। 1905 मध्ये बांधलेला रेल्वे ट्रॅक इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे। या रेल्वे ट्रॅकच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे, जे पाहून लोक घाबरतात। त्याचबरोबर या रेल्वे ट्रॅकची टर्निंग खूप वाकडी असल्यामुळे ट्रेन ट्रॅक वरून घसरण्याचा धोका नेहमी असतो। नंबर 7, रामेश्वरम रेल्वे ट्रॅक, चेन्नई। दक्षिण भारतात असलेला हा रेल्वे मार्ग तामिळनाडूमधील रामेश्वरमला पंबन पुलाशी जोडतो, म्हणूनच त्याला पंबन ब्रिज म्हणून ओळखलं जातं। या पुलाची एकूण लांबी 2 किलोमीटर इतकी आहे, ज्याचं बांधकाम 1911 मध्ये सुरू झालं आणि 24 फेब्रुवारी 1914 मध्ये हा पूल पूर्णपणे बनून रेडी झाला। हा रेल्वे ट्रॅक समुद्रातून जात असल्यामुळे सर्वत्र समुद्र आहे, पण भीती तर तेव्हा वाटते जेव्हा समुद्रामध्ये उंच उंच लाटा उसळू लागतात। आय होप की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।